माझे परममित्र आणि लाडके बंधू डॉक्टर विजय भटकर, प्राध्यापक अरविंद कुमार, प्राध्यापक राम टाकवळे, डॉक्टर यशोधन काळे, डॉक्टर सी के देसाई, इथे उपस्थित असलेले अत्यंत प्रज्ञावान असे आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक आणि बंधू भगिनींनो, आता डॉक्टर विजय भाटकरनी आपल्याला ब्रिटिश कोलंबियामध्ये त्यांना जे प्रीमियर तिथे भेटले त्यांनी भारताविषयी काय म्हटलं हे सांगितलं. मी आपल्याला काय सांगू इच्छितो, आणि हे पुण्यामध्ये झालं काल रात्री. बरं का, 2005चं नोबेल प्राइज केमिस्ट्रीचं हे प्रोफेसर रॉबर्ट ग्रब्स, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यांना मिळालं. मेटाथेसिसवर त्यांनी काम केलं. ते काल पुण्यात होते आणि त्यांच्याबरोबर रात्री मी गप्पा मारत होतो डिनर नंतर. ते मला म्हणाले की त्यांची खात्री आहे की 21व्या शतकामध्ये जसं या शतकाची प्रगती होईल, आता नुकतीच आपण सुरुवातीची काही पावलं घेतली आहेत, 100 वर्षातली फक्त 8 वर्ष गेलेली आहेत, पण जसं आपण पुढे जाऊ तसतसे ते म्हणाले की भारताची प्रगती तर होतेच आहे, पण त्यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये सर्वात अग्रेसर राष्ट्र जर 2050 पर्यंत कुणी असेल तर त्यांच्या मते तो भारत असेल. तर मी त्यांना म्हटलं की हे असं कसं म्हणता आपण? आम्ही काही प्रगती केली आहे, सगळं ठीक आहे, पण मला वाटलं मला बरं वाटावं म्हणून ते काहीतरी म्हणतायत. तर म्हणे तसं नाही. असं आहे की भारत हा मोठा देश आहे. भारताची प्रज्ञा ही अत्यंत महान आहे. इंडियन टॅलेंट ज्याला आपण म्हणतो, हा मानला जातो संबंध जगामध्ये. मी सुद्धा म्हणत असे, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी आपले पंतप्रधान जेव्हा म्हणायचे की इंडियाज फ्युचर इज इन आयटी ॲज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मी म्हणायचो येस, इंडियाज फ्युचर इज इन आयटी बट नॉट ॲज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आयटी ॲज इन इंडियन टॅलेंट. ते म्हणजे ते बरोबर आहे. पण ते फक्त मला एकच म्हणाले की आज तुम्ही, आपण जर एक पिरामिड घेतला तर यू आर लुकिंग ॲट ओनली द टॉप ऑफ द पिरामिड अँड द मिडल ऑफ द पिरामिड. जेव्हा तुम्ही बॉटम ऑफ द पिरामिडवर लक्ष द्यायला लागाल, कारण 70% भारत हा खेड्यापाड्यात राहतो, गावांमध्ये राहतो, आणि त्यामधला टॅलेंट त्याला सुद्धा जर तुम्ही वाव द्यायला लागलात तर बाय शेअर नंबर्स, बाय शेअर स्टॅटिस्टिक्स यू विल स्टार्ट डॉमिनेटिंग. आणि त्याचं दुसरं कारण आहे, इतर देश हे वृद्ध होत आहेत सगळे, ज्याला आपण डेमोग्राफिक डिसएडव्हान्टेज म्हणतो तसा झालेला आहे. जसं जर्मनी, आता एक 5-6 वर्षामध्ये त्यांचं 1/3 पॉप्युलेशन त्याचं वय 60हून जास्त असेल. भारताचं तसं नाहीये. 55% भारत, त्याचं वय 25हून कमी आहे. म्हणजे अर्धा भारत जवळजवळ 25हून त्याचं वय कमी आहे. म्हणजे हा तरुण भारत आहे. आणि म्हणून ते म्हणाले की तुम्हाला ही प्रचंड संधी आहे. आणि म्हणून टाकोळे सरांना मला सांगावं असं वाटतं की हा जो प्रयोग आहे ज्याच्यामध्ये यू आर इन्व्हॉल्विंग द बॉटम ऑफ द पिरामिड, खेड्यापाड्यामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि तिकडचा टॅलेंट केवळ पुणे मुंबईचा टॅलेंट नव्हे, यावर तुमचं हे जे लक्ष जातं आहे आणि त्यामध्ये हा जो तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो आहे हा फार महत्वाचा आहे. आता मी पाहत होतो की या 35 विद्यार्थ्यांमध्ये
डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर मला असं दिसलं की केवळ मुंबई पुणे नव्हे, तर मग त्याच्यामध्ये नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, धुळे आहे, कोल्हापूर, जळगाव, सातारा आणि गडचिरोली, जसं मगाशी सांगण्यात आलं. ह्याचा अर्थ हा टॅलेंट कुठपर्यंत पसरलेला आहे पहा. आणि म्हणून मला आज फार आनंद होतोय. म्हणून पहिल्यांदा सर्वप्रथम मी या 35 मुलांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो, त्यांच्या गुरुजनांचं अभिनंदन करतो. कारण हे पहिलं पाऊल आपण आज उचललेलं आहे. टाकळी सरांना मी मगाशी विचारत होतो की 8वी 9वी 10वी मध्ये महाराष्ट्रात मुलं आहेत किती. त्यांनी मला एक हिशेब सांगितला आणि म्हटलं आपण 7,000 मुलांचा आज विचार करतो आहोत, किती मुलांचा आपण विचार करू शकू. आणि त्यांचा आकडा किती होता माहितीये का? 10 लाखाचा होता. तर 7चं 70,000चं एक चांगलं आपण लक्ष ठेवलंय, पण त्याच्यावरूनही वरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि भारतामध्ये मला जर आता एक गोष्टीची उणीव दिसते तर ती अशी आहे, ज्याला आपण स्केल अँड स्कोप हा जो म्हणतो ना, हा आपल्याला प्रचंड वाढवायला पाहिजे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, या साली 2008 मध्ये ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरची 100 वर्ष तिला झालेली आहे. पण एकच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स होती आतापर्यंत. हे काही योग्य नाही. आत्ताच पुण्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, मोहालीमध्ये 1, कलकत्तामध्ये 1 आणि 5 आत्ता सांगण्यात आलेले आहे. एवढा मोठा देश, 5 IIT, 6 IIT, 7 IIT, 60 पाहिजे, 70 पाहिजे. 100 कोटींचा हा देश आहे. त्यामुळे हा जो हे जे स्केल आहे हे आपल्याला अत्यंत वाढवायला पाहिजे. आणि हे आपण वाढवू कसं? देर आर 2 प्रॉब्लेम्स, डिस्टन्स अँड नंबर. And when you are dealing with distance and number, there is only one thing that can support you, that can solve your problem: technology. आणि म्हणून हा जो तंत्रज्ञानाचा आपण हा जो वापर करतो आहोत, या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, हा मला वाटतं ह्या देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. डॉक्टर विजय भटकर यांनी मगाशी उल्लेख केला इंडियन सायन्स काँग्रेसचा. खरं आहे, इंडियन सायन्स काँग्रेस इथे झाली, पुण्यामध्ये झाली. पंतप्रधान आले होते, 5,000 सायंटिस्ट आले होते, नोबेल लॉरिएट्स आले होते, मोठं फंक्शन झालं त्यावेळी. तर मला 2 गोष्टी त्यामध्ये आठवतात. पहिली गोष्ट म्हणजे चिल्ड्रन सायन्स काँग्रेस पहिल्यांदा करण्यात आलं ते. आणि ही चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सभागृहामध्ये झाली. मला अजून आठवतं, काय 500-600 मुलं एकमेकाला प्रयोग दाखवत होती, एकमेकाला शिकवत होती. इतका आनंद होता इथे, काय विचारू नका. आणि ती आता चिल्ड्रन सायन्स काँग्रेस पुढे चालू झालेली आहे. हा एक भाग होता. दुसरा भाग त्याच्यामध्ये आता डॉक्टर विजय भटकर म्हणाले पंचशील. ते पंचशील काय होतं मी तुम्हाला सांगतो. न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम. कारण ही नवीन सहस्त्रकाची सुरुवात होती त्यावेळी. म्हणून म्हटलं आपण एक नवीन पंचशील बनवूया. ते काय? चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, वुमन सेंटर्ड फॅमिली, ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, नॉलेज सेंटर्ड सोसायटी अँड इनोव्हेशन सेंटर इंडिया, असं ते पंचशील होतं. आणि त्या चाइल्ड सेंटर एज्युकेशन मध्ये मी हा जो भाग आपण ज्याच्याविषयी आता बोलतो, हे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे मुलांपर्यंत ज्ञान कसं पोहोचू शकेल, त्यांच्या परीक्षा सुद्धा कशा इंडिव्हिज्युअलाइज बेसिसवर त्यांना घेता येतील. आज आपण सी.के. प्रल्हादचं पुस्तक वाचलं, N=1, R=G. मगाशी आपण टाकोळे सर आणि मी बोलत होतो. तर ह्याच्याविषयी मी त्या भाषणामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत की मुलांपर्यंत हे कसं पोहोचू शकेल. आणि मला आनंद होतोय की MKCL आणि तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं मला विवेक. इतकं मोठं तुम्ही काम केलेलं आहे, मुलांपर्यंत पोचायचं एवढं मोठं लक्ष तुम्ही ठेवलेलं आहे आणि हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही मला विचारलं की 21व्या शतकामध्ये अनेक देशांची अर्थातच प्रगती होईल, सर्वात अग्रेसर देश कोणता राहील, मी त्याचं नाव घेत नाही, पण मी एवढंच म्हणेन की ज्या देशाला एक साधी गोष्ट कळेल की एक ट्रायपॉड आहे, तो म्हणजे टॅलेंट, टेक्नॉलॉजी अँड टॉलरन्स. हे ज्या देशाला कळेल तो देश सर्वात अग्रेसर होईल. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला आता.
टॅलेंट त्याबद्दल सांगायलाच नको. इंडियन टॅलेंट विषयी आपण बोललो नाही का. 21व्या शतक जे काय होणार आहे ते इंडियन टॅलेंटमुळे होणार आहे आणि हा सगळा टॅलेंट आपण इथे पाहतो आहोत. टेक्नॉलॉजी इज ट्रान्सफॉर्मेशनल. आज आपण आयुष्य बदलू शकतो. सबंध देश, आज भारतामध्ये 20 कोटी निरक्षर लोक आहेत. त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला 5 वर्षामध्ये साक्षर करता येईल. कम्प्युटर बेस्ड फंक्शनल लिटरसी जी TCSच्या कोहलीने शोधून काढलेली आहे. 100 रुपये फक्त एका व्यक्तीसाठी. त्यासाठी नॅशनल मिशन पाहिजे, तेवढाच फरक आहे. टेक्नॉलॉजी कॅन बी ट्रान्सफॉर्मेशनल. आज आपण पुण्यामध्ये पाहतो नवीन टेक्नॉलॉजी निर्माण होते. आपण म्हणालात मग अशी की जी आणि हे ते वगैरे. अहो नाही, पुण्यामध्ये काय काय होतं आहे याची आपल्याला बऱ्याच वेळा कल्पना नसते. आता इथे या कॅम्पसमध्ये डॉक्टर विजय भटकर बसलेले आहेत. परम सुपर कम्प्युटर आपल्याला कल्पना आहे. केवढा फरक पडला त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये. त्यांनी स्वतः निर्माण केला या ठिकाणी. अमेरिकात देत नव्हतं कम्प्युटर, ते म्हणाले थँक्यू व्हेरी मच, विल डेव्हलप इट ऑन अवर ओन. पण हे आपण सरकारचे पैसे घेऊन सरकारी इन्स्टिट्यूशनमध्ये केलं. CDAC मध्ये आज कम्प्युटर रिसर्च लॅबोरेटरी जी टाटाची आहे, जर जानेवारीमध्ये आपण 500 टॉप सुपर कम्प्युटरचं लिस्ट पाहिलं असतं तर त्यामध्ये आपल्याला दिसेल की 4था फास्टेस्ट सुपर कम्प्युटर रिसर्च लॅबोरेटरी इथे पुण्यात झालेला आहे. आणि उत्तम आहे, कारण सगळंच काम सरकारने करायचं नसतं, उद्योगांनी पण करणं आवश्यकता असतं. आणि टाटानी काय केलेलं आहे? नॅनो ही कार, 1 लाख कार ज्याला आपण म्हणतो, पीपल्स कार, इज ट्रान्सफॉर्मेशनल. मला आठवतं की मी आत्ता गेल्या महिन्यामध्ये लंडनमध्ये ICANN ची प्रेसिडेंटशिप हे फायनल सेरेमनी होता माझा, प्रेसिडेन्शियल डिनर होती. आणि त्यावेळी मला अजून आठवतं की क्लायमेट चेंजमध्ये ज्या 2 लोकांनी जास्तीत जास्त फरक केलेला आहे जगामध्ये, सर डेव्हिड किंग, सायन्स ऑफ क्लायमेट चेंज, आणि लॉर्ड निकोलस स्टर्न, द इकॉनॉमिक्स ऑफ क्लायमेट चेंज. त्यांचा आम्ही सत्कार केला ऑनररी फेलो म्हणून. त्यांच्याशी बोलत होतो आणि शेवटी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी नॅनोचा उल्लेख केला की 21व्या शतकामध्ये हा एक नवीन मेसेज आहे. नॅनो इज अ न्यू मेसेज, गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर अँड मोर अँड मोर अँड मोर पीपल, engulfing not just the top of the pyramid, middle of the pyramid, lower middle of the pyramid. हे ह्या पुण्यामध्ये झालेलं आहे. ट्युबरक्युलोसिसवर ड्रग 1963 मध्ये शेवटचा नवीन ड्रग आला होता, रिफॉर्मपिसिन. बरं का, नवीन ब्रेक थ्रू आलेला आहे. आणि TB 8 ते 10 महिन्यात मिळेल. बरं का, 2 महिन्यामध्ये तो ब्रेक थ्रू मिळालेला आहे. 2 महिन्यामध्ये बरं करतं. पुण्यामध्ये झालेलं आहे. आता ते फेज 2 क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे. सोरियासिस सारखा ड्रग ज्याला $20,000 लागतात बरा व्हायला, ज्याच्यामध्ये $50-60 मध्ये त्याला बरं करायची ताकद आहे, ती फेज 3 क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे. इथे झालेलं आहे लुपिन. हे सगळं पुण्यामध्ये आज होतं आहे. आपल्याला कल्पना नसते आपण काय हे मिळत असतो. तर टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशनल. आणि मग टॉलरन्स का म्हणतो मी? टॉलरन्सचं कारण मी तुम्हाला सांगतो. टॉलरन्स फॉर फेल्युअर, टॉलरन्स फॉर रिस्क टेकिंग, टॉलरन्स फॉर एम्बिग्युटी. टॉलरन्स नसता तर सिलिकॉन व्हॅली झाली नसती. आपल्याला फेल्युअर आवडत नाही, नाही का? आपण आपली मुलं जेव्हा वाढवतो तेव्हा ते पाहतो, फेल व्हायचं नाही. अहो पण सायन्समध्ये अनलेस यू फेल यू कॅन सक्सीड. त्यामुळे आपण रिस्क घेत नाही. यू कांट हॅव अ सोसायटी लाईक दिस अँड यू कांट बी अ लीडर. You must have tolerance for that. Tolerance for diversity. Tolerance for caste, race, religion. हा सगळा टॉलरन्स आला पाहिजे. टॉलरन्स फॉर टेक्नॉलॉजिकल टॅलेंट, हे फार महत्वाचं आहे. इनोव्हेशन म्हणजे काय? इनोव्हेटर इज वन हू डज नॉट नो इट कॅनॉट बी डन. अशी लोक असतात. त्यांना तुम्ही टॉलरेट करायला हवं. ते टॉलरेट जर केलं नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून जेव्हा ऍपल झालं किंवा आज धीरूभाई अंबानींचं एम्पायर झालं, हे सगळं बिकॉज ऑफ दॅट टॉलरन्स, बिकॉज ऑफ द एबिलिटी टू टेक रिस्क. बेसिकली दॅट वॉज द ग्रोथ.
सो टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि टॉलरन्स हे 3 भाग आहेत. आणि त्याच्यामध्ये मग असे आपण अगदी बरोबर म्हणालात जसं टेक्नॉलॉजी, द बेस इज सायन्स. आणि म्हणून आज आपण सायन्स ऑलिम्पियाडसाठी मुलांना तयार करतो हे फार महत्वाचं आहे. 2 मुद्दे मला सांगायचे वाटतात. आपण पहिलं पाऊल, मी मगाशी म्हटलं पहिलं पाऊल आपण उचललेलं आहे. इथून पुढे जायचं आहे. मला श्रीहरी भटचं कौतुक करावंसं वाटतं की तो आता भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आणि मला आनंद वाटतो की आपली जेव्हा जेव्हा मुलं तिथे गेलेली आहेत तेव्हा यश घेऊनच परत येतात. मला आठवतं, आता आपण जसं म्हणालात मगाशी प्राध्यापक अरविंद कुमार म्हणाले की फक्त 1999 पासून आपण सुरुवात केली पार्टिसिपेशन करायला. आपण तुम्हाला कल्पना आहे का, 2004 मध्ये मी जेव्हा माझी भाषणं देत असे त्यावेळी म्हणत असे, तेच विजयने ऐकलेलं आहे बहुतेक, की आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक्समध्ये आपण तिकडे ऍथलीट्स वगैरे पाठवतो, एकही मेडल घेऊन परत येत नाही. 100-200 लोक जातात तिथे. आणि अरविंद कुमारनी फक्त 19 मुलं पाठवली आणि 19 मुलं मेडल घेऊन परत आली ऑलिम्पिकचे. हे प्रचंड काम अरविंद कुमारनी केलेलं आहे, होमी बाबा सायन्स सेंटरने केलेलं आहे. म्हणजे ही आपल्या मुलांमध्ये ताकद आहे. पण मला इथे बसलेल्या मुलांना एक सांगावं असं वाटतं, काय माहितीये का, की आपल्याला एकदा आपण जिंकलो की आपल्याला वाटतं झालं आता सगळं. तसं होता कामा नये. त्याच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहोत हे फार महत्वाचं आहे. आणि त्या बाबतीत मला असं दिसतं की बऱ्याच वेळा एसएससीला मला अजून आठवतं, मी 1960 मध्ये 1,35,000 मुलांमध्ये मी 11वा आलो होतो. 30 टॉप 30 जे लिस्ट असतं त्याच्यामध्ये एकदा मी बसून बघत होतो त्यांची नाव. मला एक जुना असा पिवळा झालेला कागद बघितला तर म्हटलं ही मुलं आहेत कुठे आता, कुठे नावं, म्हणजे इथे जगात इथे तिथे कुठे वगैरे. हो, एखाद दुसरा सोडला तर कुठे दिसलेच नाहीत पुढे. त्याचं कारण काय माहितीये का, आपण अल्पसंतुष्ट असतो. ते पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून आज जेव्हा मी जरा वेबवर बसून थोडं संशोधन केलं याच्याविषयी सायन्स ऑलिम्पियाड्समध्ये, आणि त्यामध्ये 2-3 गोष्टी मला सांगा अशा वाटतात. इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये टेरेन्स टाऊ ऑस्ट्रेलियाचा एक मुलगा होता. 1986 मध्ये त्याने पहिल्यांदा पार्टिसिपेशन केलं. 11 वर्षाचा फक्त होता. काय मिळालं त्याला? ब्रॉन्झ मेडल मिळालं. 1987 मध्ये त्याने परत पार्टिसिपेट केलं. 12 वर्षाचा होता. काय मिळालं? सिल्वर. 1988 मध्ये पार्टिसिपेट केलं. 13 वर्षाचा होता. काय मिळालं? गोल्ड. आणि त्यानंतर एक जसं नोबेल प्राइज असतं ना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये वगैरे, तसं मॅथमॅटिक्समध्ये फील्ड मेडल असतं. ते नोबेल प्राइज समजलं जातं. 2006 मध्ये त्याला फील्ड मेडल मिळालं. ही प्रगती. ह्याचा अर्थ ब्रॉन्झ मेडल मिळालं आता झालं माझं सगळं? नाही. सिल्वर मेडल मिळालं झालं माझं सगळं? नाही. गोल्ड मेडल मिळालं झालं माझं सगळं? नाही. फील्ड मेडल, नोबेल प्राइज इक्विव्हलंट. आणि म्हणून मी म्हणतो की देर इज नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट, देर इज नो लिमिट टू ह्युमन एंड्युरन्स. सो टू रिअलाइज व्हॉट इज युअर पोटेन्शियल अँड नॉट ओनली टू रीच दॅट पोटेन्शियल, सरपास इट, नाही का, हे आपल्याला करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही भावना आपण नेहमी ह्याच्यामध्ये धरली पाहिजे. आणि मी पाहतो केवळ तेच नव्हे, प्राध्यापक अरविंद कुमारने मला सांगावंसं वाटतं, व्लादिमीर USSRचा 1969 मध्ये त्याला IMOचं मेडल मिळालं. 1990 मध्ये फील्ड मेडल. येकुझी 1974 मध्ये ते मेडल मिळालं. 20 वर्षांनी 1994 मध्ये फील्ड मेडल. रिचर्ड बॉर्काडास 1978 मध्ये ते मिळालं आणि 1998 मध्ये फील्ड मेडल. 20 वर्षांनी. म्हणजे हे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आहे. ते मी थांबत नाही. मला मिळालेलं कळलं, माझा सत्कार झाला, माझे फोटोग्राफ आले, हे झालं ते झालं, संपलं नाही. हे पहिलं पाऊल आहे. 35 मध्ये आपली निवड झाली, हे पहिलं पाऊल आहे. त्यामध्ये पुढे आपण कसे जाऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळा लोक म्हणतात भारताला कुठे नोबेल प्राइजेस वगैरे मिळालेले आहेत. एक CV रामननी फक्त
भारतामध्ये काम केलेलं फक्त सी.व्ही. रामनना मिळालंय नोबेल प्राइज. तुम्ही कदाचित वेब नेटवर गेलात तर पहा, मी एक आर्टिकल लिहिलेलं आहे, व्हॉट विल इट टेक फॉर एन इंडियन टू विन अ नोबेल प्राइज. ते पहा. आपल्यामध्ये ती क्षमता आहे, कळलं का? आणि असं नाही आपण भारतीय आहोत म्हणून आपल्याला ते मिळत नाही वगैरे. इन सायन्स दे से ओनली 2 people are remembered, those who say the first word in science and those who say the last word in science. हे सांगायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये, नाही का? आणि हे करण्याची क्षमता आपल्या सर्व मुलांमध्ये आहे. आज हा जो नवीन भारत निर्माण होतोय त्याच्यामध्ये हे होत आहे. आणि मला एक आनंद होतोय की सरकार सुद्धा आता नवीन नवीन हे करतायत. आता उदाहरणार्थ इन्स्पायर नावाचा त्यांनी प्रोग्राम केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 10 लाख मुलांना ते 5,000 रुपये देत आहेत जर ते ह्याच्यामध्ये सायन्समध्ये गेले तर. हा प्रोग्राम आतापर्यंत नव्हता. आणि 10 लाख म्हणजे त्याला मी स्केल म्हणतो, नाही तर पूर्वी कुठेतरी 50 मुलांसाठी, 100 मुलांसाठी, 1000 मुलांसाठी. नाही हो, आपण 100 कोटीचा देश आहोत. त्यामुळे असं लाखातच विचार करायला पाहिजे. 7,000चे 70,000 नव्हेत, बरोबर? असा विचार, मोठा विचार करायला पाहिजे. भारत हा मोठा देश आहे, मोठी आपली महत्वाकांक्षा असायला पाहिजे. शेवटी मला सांगा असं वाटतं की कधी कधी वाईट वाटतं मला. लोक काय म्हणतात माहितीये का, इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्ह. वाईट वाटतं मला, चुकीचं आहे. काय म्हणायला पाहिजे आपण? इंडिया इज अ रिच कंट्री वेअर रिच पीपल लिव्ह. आणि रिच केवळ पैशाने नव्हे बरं का, व्हॅल्यूज. वी शुड बिकम अ मॉडेल. भारत हा इतर देशांसाठी एक मॉडेल बनू शकतो. परवाच मी रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिलची मीटिंग झाली आमची. सी.के. प्रल्हाद मेंबर होते, द ग्रेटेस्ट थॉट लीडर इन द वर्ल्ड. जॉर्ज व्हाईटसाइड्स हार्वर्डचे, ही वॉज अ मेंबर. रॉबर्ट ग्रब जे नोबेल लॉरिएट ज्यांच्याविषयी मी बोललो, ही वॉज अ मेंबर. बिल हॅसल्टीन हु इज अन आयकॉन इन बायोलॉजी वॉज अ मेंबर. आणि त्यांच्याबरोबर माझा 1 तासाचा डायलॉग झाला, विच वॉज ट्रान्समिटेड ऑल अक्रॉस. आणि जेव्हा तो 1 तास संपला ते काय म्हणत होते? दे सेड, इंडिया इज गोइंग टू शो द वे टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आणि माझं स्वतःचं स्वप्न आहे, इंडिया ॲज अ रिच कंट्री वेअर रिच पीपल लिव्ह. थँक यू व्हेरी मच.